मोठी बातमी. कोणते कोणते आजच्या हे व्हिडिओमध्ये महत्त्वाचे विषय आता ते आपण जाणून घेऊया. 35 ते 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. बघू शकता आपलं सर्वात मोठं टायटल हे बी ऑफिशियल वेबसाईटवरून आणलेलं आपण. कोण पात्र ठरणार आणि निकष काय ही माहिती आता आपल्या समोर आलेली आहे. तर चला आपण बघूया आता व्हिडिओच्या माध्यमातून ती कर्जमाफी कशा स्वरूपाची असणार. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ जे ऑफिशियल असतात ते सर्वप्रथम आपल्या ह्या चॅनलवर मिळतात. मग राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळालेला आहे. म्हणजे जी कर्जमाफी योजना आहे आता ती राबवण्यासाठी सुरुवात होणार आहे. जर आपण पुढे बघितलं तर ही माहिती मुंबईची आहे, म्हणजे मुंबईहून आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा दिलासा देणारी मोठी माहिती समोर आली आहे. जर आपण बघितलं तर महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेच्या राज्याच्या तिजोरीवर जर आपण विचार केला तर तब्बल 22 ते 27 हजार कोटी एवढा भारा पडलेला होता. लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा निर्णय सुद्धा आता सरकारने घेण्यात आलेला आहे. परंतु या योजनेला जे नाव देण्यात आलेले आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी हे नाव या कर्जमाफी योजनेला देण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर दैनिक लोकसत्तेच्या वृत्तानुसार या योजनेअंतर्गत सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज हे सरकार भरणार आहे. म्हणजे किती 2 लाख. जर तुमचं 3 लाख असेल तर तुम्हाला त्याच्यावरील कर्ज हे स्वतः भरावं लागेल, परंतु 2 लाखापर्यंतचं कर्ज हे सरकार भरणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता हा मोठा दिलासा आहे. जर आपण पुढे बघितलं पुढची माहिती तर निवडणुकी काळातील आश्वासनाची पूर्तता आता होणार आहे. महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या निर्णयावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षस्थानी मित्रा संस्थेचे अधिकारी जे आहेत ते प्रवीण परदेशी हे होते. समितीने वित्त, कृषी, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्य बँकांचे प्रशासक यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला होता. जर आपण बघितलं तर 6 महिन्याच्या अभ्यासानंतर जर आपण बघितलं तर त्या समितीचा अहवाल हा सादर झालेला आहे. आता 6 महिन्यानंतर या समितीने सुमारे 6 महिने देखील सलोख अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे. दरम्यान शेतकरी संघटना सर्वपक्षीय दबाव वाढत असल्याने अहवाल येण्यापूर्वी सरकारने काही महत्वाच्या घोषणा सुद्धा केलेल्या आहेत. जर त्या बघितलं आपण तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट असे सांगितलेले आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं सगळं थकीत कर्ज हे आम्ही माफ करणार आहे. तसेच जे शेतकरी रेग्युलर कर्ज परतफेड करतात त्यांचे सुद्धा 50,000पर्यंत परतफेड अनुदान देण्यात येणार आहे. कर्जमाफीचे नियम काय असू शकतात. जर आपण नियम बघितले तर ह्या योजनेनुसार 2 लाखापर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज हे माफ होणार आहे. मात्र ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना ते कर्ज स्वतःच फेडावे लागणार आहे. त्यानंतर सरकार त्यांना 2 लाख रुपयाची मदत करणार आहे. आणि जे शेतकरी जर आपण बघितलं तर वेळेवर कर्ज फेडतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे प्रामाणिकपणाचे गिफ्टच म्हणावं लागेल ते सरकार देणार आहे. नव्या अटी टाळण्याचा निर्णय. समितीने कर्जमाफीसाठी काही कठोर अटी सुद्धा लागू केल्याचा विचार केलाय. यामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांना वगळणे, यापूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळणे, खातेफोड करून लाभ घेणाऱ्यांना निर्बंध आणणे, त्याचबरोबर शेती क्षेत्राची मर्यादा ठरवणे अशा उपाययोजना सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. तर या अटी आणि शर्तीनुसार आता ही सरकारी कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्वाची अशी संजीवनी समजावी लागेल. जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.